एस टी QR कोड स्कॅन करून काढा तिकीट। अखेर एस टीचा व्यवहार झाला कॅशलेस। ऑटो चालकापासून तो टॅक्सी ड्रायव्हरपर्यंत आणि ट्रेनपासून विमानापर्यंतच्या तिकिटाचे ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रवास करणाऱ्या एस टी बसेसमध्ये मात्र ऑनलाईन अर्थात कॅशलेस प्रवासांची कसलीही सुविधा नव्हती। रोख रक्कम द्या आणि प्रवास करा असा सरळ आता आठमुडा व्यवहार करणाऱ्या एस टी महामंडळाला अखेर जाग आली। त्यामुळे आता एस टी बसेसमध्येही कॅशलेस पेमेंटची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे। वाहकाजवळच्या QR कोड स्कॅन करून प्रवासी एस टी बसने तिकीट काढू शकणार आहे। गूगल पे और फोन पे वर द्या तिकिटांचे पैसे या सुविधेमुळे आता प्रवासी त्यांच्या मोबाईलमधून गूगल पे, फोन पे असे कोणतेही पेमेंट एस टीची तिकिटे खरेदी करू शकतात। प्रवाशांसाठी ही सेवा फारच सुविधाजनक ठरण्यात असल्याने मदत एस टीचे अधिकारी नोंदवित आहे। सर्व बसेसमध्ये सुविधा उपलब्ध। कॅशलेस पेमेंटची ही सुविधा राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एस टीच्या सर्व बसेसमध्ये म्हणजे शिवशाही, लालपरी, विठाई अशा सर्वच बसेसमध्ये प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे प्रवासी QR कोडचा वापर करून एस टी बसच्या तिकिटाचे भाडे देऊ शकणार आहे। त्यामुळे चिल्लर पैशांसाठी प्रवासी आणि एस टीच्या वाहकांना होणारा मनस्ताप संपणार असून या वादही खाली निघणार आहे। दुसऱ्या टप्प्यात डेबिट क्रेडिट कार्डही चालणार। एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कॅशलेस पेमेंटचा हा पहिला टप्पा आहे। दुसऱ्या टप्प्यात एस टी बसेसमध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डही स्वीकारले जाणार आहे। तर करा ऑनलाईन तक्रार। एखाद्या वेळी QR कोड करून एस टीचे तिकीट काढण्याचा प्रयत्न करताना काही समस्या आली, प्रवाशांचे पैसे कटले, मात्र तांत्रिक बिघाडामुळे वाहक ते मान्य करत नसेल तर प्रवासी ऑनलाईन तक्रार करू शकतात। 1800221250 या हेल्पलाईन नंबरवरही प्रवासी संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात, अशी माहिती एस टीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे।